गुणरत्न सदावर्ते पोलीस आयुक्त कार्यालयात आता दाखल झाले। मनसे विरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक झालेत। राज ठाकरेंच्या विरोधात सदावर्ते तक्रार करणार आहेत। पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी आता सदावर्ते दाखल झाले। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झालेत। राज ठाकरे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत असं म्हणत मनसे विरोधात गुणरत्न सदावर्ते आता आक्रमक झालेत आणि राज ठाकरेंच्या विरोधात सदावर्ते आता तक्रार दाखल करणार आहेत। दरम्यान सदावर्ते यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। राज ठाकरे यांनी गुढीपाडवा सभेमध्ये वक्तव्य केलं होतं, राज्यात मराठी भाषाच बोलली गेली पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे कार्यकर्ते आहेत ते विविध बँकांमध्ये जात आहेत, खाजगी आस्थापना आहेत त्यामध्ये जात आहेत आणि तिथल्या अधिकाऱ्यांना इशारा देत आहेत। त्याचबरोबर मराठी भाषा परिपत्रक जे आहे ते सुद्धा दाखवत आहेत की मराठी भाषाच वापरली गेली पाहिजे आणि या सर्वावर आता गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते पोलिसात तक्रार करतात। हेच बोललं पाहिजेस, नाहीतर थापड मारील यांना सिक्युरिटी गार्डला। हे जे आहे ना बालिशपणा, हा जो आहे ना कायद्याचा भंग, कायद्याचा बडगा असला पाहिजे आणि हे कायद्याचं राज्य आहे। कायद्याच्या राज्यामध्ये अशा प्रकारचे जे गोंधळ घालू वृत्ती इथे चालत नाही। सर्वोच्च न्यायालयाचे तसे मार्गदर्शक तत्व आहेत आणि प्रिन्सिपल लेजिस्लेशन जे आहे ते स्पष्टपणे तुम्हाला जे आहे तुमच्या लोकशाही आणि तुमच्या राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच प्रमाणे बोलण्याची मुभा देते। त्यामुळं संविधान संरक्षणाकरिता, संविधानिक हक्काच्या संरक्षणाकरिता राज ठाकरेसारख्या राजकीय धूळ उडवणाऱ्या व्यक्तीच्या संघटनेने जे काही महाराष्ट्राला वेठीस धरायचं चालवलं आहे, स्टॉप दॅट, फुल स्टॉप। अशा प्रकारची चुकीची वृत्ती थांबवण्यासाठी सन्माननीय पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाला भेटण्यासाठी शिष्टमंडळ चाललं आहे। भाषा शिकणं चांगलं आहे, परंतु कायदा हातात घेतला तर त्या बाबतीमध्ये त्याने सक्त सूचना केलेल्या आहेत आणि ते सार्वजनिक सूचना केलेल्या आहेत। त्याच्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून म्हणजे असंविधानिक कृती, मग ती राज ठाकरेची असो की कुणाची असो, ती सहन केली जाणार नाही, हे तर काल दार्शनिकच समजलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सावंतसह मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।